9 आमदारांचा कार्यकाळ संपतोय आणि त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे। पण महाविकास आघाडीकडे एकच आमदार निवडून जाऊ शकतो एवढंच संख्याबळ आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार असतील तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं। एवढंच मला माहिती आहे। महाविकास आघाडीकडून फक्त एकच जण विधान परिषदेवर जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरेच पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाऊ शकतात याचे संकेत राऊतांनी दिलेत। विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत आहे। त्यामुळे 12 मे रोजी निवडणूक पार पडणार आहे। एका जागेसाठी 28 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार, काँग्रेसचे 16 आमदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत। महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ आहे 46। म्हणजेच तिन्ही पक्षांकडून एकच आमदार विधान परिषदेवर होऊ शकतो। नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची जागा असताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना संधी दिली। त्यामुळे त्याची परतफेड म्हणून विधान परिषदेत पवारांनी ठाकरेंना जे उमेदवार देतील त्यांना पाठिंबा देण्याचं आधीच जाहीर केलं। म्हणजे काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतली तरी ठाकरेंचे 20 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 असं मिळून ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक उमेदवार आरामात निवडून जाऊ शकतो। विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल। माझ्या माहितीनुसार किंवा मला जे काय समजते त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं। एवढंच मला माहिती आहे। आता महाविकास आघाडीकडून खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ। संख्याबळ जसं तसं मिळतं, संख्याबळावर आहे ना। महाविकास आघाडीने ठरवायचं आहे, मी काय ठरणार। त्यांनी कोणाचा उमेदवार दिला, पण महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल नाही आहे। त्यांच्याकडे आत्ताची स्थिती जी आहे ती संशयित आहे। चांगला निर्णय करतील तर अनोपज होतील, नाहीतर मग घोडा मैदान समोर आहे। त्यांच्या पक्षामध्ये फूट पाळायची असेल, त्यांच्या महाविकास आघाडीची फूट पाळायची असेल तर ते निर्णय करतील, नाही तर त्या योग्य निर्णय करतील। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस दावा करणार आहे, त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांना संधी मिळते का हे देखील बघावं लागेल। कारण विरोधकांचं संख्याबळ फक्त एका जाग्यावर विधान परिषदेमध्ये तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि संजय राऊतांची इच्छा नाही की विधान परिषदेला उद्धवजींना संधी मिळावी, कारण आता विधान परिषद उद्धवजींना दिली तर राज्यसभा संजय राऊतांना मिळणार नाही। त्यामुळे महाविकास आघाडी आता काँग्रेस दावा करणार आहे या विधान परिषदेवर। काँग्रेसही ही निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे। काँग्रेसकडून स्वतः प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि बाळासाहेब थोरातही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच हायकमांडशी बोलण्यासाठी सपकाळ दिल्लीत दाखल झालेत। विधान परिषदेची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त दुसरा उमेदवार उभा राहिल्यास महायुतीकडून भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत आहे आणि असं झाल्यास निवडणूक होऊन महाविकास आघाडीची मतं फुटण्याची शक्यता आहे। पण उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर पाठिंब्यावर विचार करू असं सपकाळ म्हणाले। मागे आम्ही दिला होता प्रस्ताव, त्या प्रस्तावाच्या नुसार ते घडलं असतं तर आम्हाला आनंदच असता। उद्धवजी विधान परिषदेत गेले तर त्याचा आनंदच जरूर राहिला असता, कारण ते महाविकास आघाडीचे चेहरा आहेत। मागची जी राज्यसभेची जागा होती राष्ट्रवादी पक्षाला गेली, आताची ज्यांना जाईल ते ठरलं पाहिजे। पुढच्या ज्या निवडणुका आहेत 2 वर्षानंतरच्या तेही ठरलं पाहिजे। त्यामुळे एकत्रित बसून या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरे असतील तर त्यांना पाठिंबा समर्थन तुमच्या पक्षाचं असेल का? निश्चित या संदर्भात ते महाविकास आघाडीचा चेहरा आहे, तसं घडून येण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार त्यांच्याशी आम्ही जरूर बोलू। एकूण जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीला सोडली तर शिंदेंच्या शिवसेनेच्या 2, दादांच्या राष्ट्रवादीची 1 जागा आणि भाजपचे 5 आमदार जिंकतील एवढं संख्याबळ महायुतीकडे आहे। त्यामुळे भाजप नेतृत्वासाठी यावेळेस डोकेदुखी अधिक आहे, कारण 100हून अधिक जण विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.